वेळातच येतील आणि या सगळे नवनिर्वाचित नगरसेवकांचा यथोचित सत्कार सन्मान केला जाणार आहे। यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय ऐतिहासिक अशी ठरली होती। ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र आले होते, मात्र ठाकरे बंधूंना हवं तसं यश काही मिळालं नाही। मात्र जे काही नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचा आता उत्साह वाढवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सध्या ठाकरे गटाचे सगळे नगरसेवक मातोश्रीवर दाखल झालेत। हे आपण दृश्य पाहतोय। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब सगळे ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नगरसेवक सुद्धा आलेले आहेत। या नगरसेवकांचा आता सत्कार सन्मान केला जाणार आहे। या नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरे नेमका काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वी शिवतीर्थवर राज ठाकरे यांनी सुद्धा मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली होती, त्यांच्याशी संवाद साधला होता। शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं औक्षण केलं होतं आणि त्याच पद्धतीने आता मातोश्रीवर सुद्धा ठाकरे गटाचे नगरसेवक दाखल झाले, त्यांचा सत्कार केला जाणार आहे। ज्या पद्धतीची लढत ठाकरेंच्या पक्षानं दिली होती भाजपसोबत आणि आपण या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, खरं तर ही सगळी आता आपण लाईव्ह दृश्य पाहतोय मातोश्रीवरची, सगळे नगरसेवक दाखल झालेत का? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर काल महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हा लागलेला आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर 65 जागा या उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर सर्व उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक आज आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री निवासस्थान इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचमध्ये आज सर्व नगरसेवकांचा उद्धव ठाकरे यांच्याकडून सन्मान हा केला जाणार आहे, तसेच त्यांना मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे आणि त्यामध्ये आज रश्मी ठाकरे हे आपण म्हणत देखील नगरसेवक यांना भेटले आणि त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचं मार्गदर्शन देखील करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी रश्मी ठाकरे या बाहेर आलेल्या होत्या आणि त्यांनी सर्व जशा बाहेर होत्या त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील सुरू झाली आणि त्यामध्ये घोषणा देखील देण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये कार्यकर्ते देखील आपण या मनोबळ देखील या ठिकाणी रश्मी ठाकरे यांना वाढवण्यात आलेलं दिसून येत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण अनिल परब होते, तसंच वरुण सरदेसाई असतील, अनेक नेते या ठिकाणी, विनायक राऊत असतील, अनेक नेते या ठिकाणी दाखल झाले आणि देखील या ठिकाणी रश्मी ठाकरे यांच्यासोबत देखील दिसून आलेले पाहायला मिळाले। मनोज, नगरसेवकांना पुढच्या वाटचालीसाठी उद्धव ठाकरे काही कानमंत्र देतील का? त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे का? नक्कीच आपण पाहिलं तर ज्या प्रकारे विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये बोलत होते, टीका करत होती, संपलेली सेना करू आणि त्यानंतर आताची महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा जीव हा निर्माण केलेला आहे। 65 नगरसेवक या ठिकाणी हे उद्धव ठाकरे गटाचे निवडून आलेले आहेत, त्यामुळे पुन्हा जोश हा निर्माण झालेला आहे ठाकरे गटामध्ये आणि दोन्ही जागेची टोटल मिळून बघितली तर 71 या ठिकाणी नगरसेवक हे निवडून आलेले आहेत, त्यामुळे एक जोश नवीन निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये आता सर्व नगरसेवक हे ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्री या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सन्मान केला जाणार आहे। त्याचमध्ये उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी सर्व नगरसेवकांना काय नाव देखील देणार आहे आणि काय कामं हे देखील फार महत्वाचं, कारण की सत्ताधारी यांच्या विकासाचा मुद्दा हा दिवस चाललेला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवकांनी कशा प्रकारे विकास केला हे देखील तेवढंच उद्धव ठाकरेंना कसं प्रधानमंत्री देतात हे देखील तेवढंच फार महत्वाचं आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आता मातोश्रीवर सगळे विजयी उमेदवार दाखल झालेत, नगरसेवक दाखल झालेत आणि या सगळ्या नगरसेवकांचा उद्धव ठाकरे सत्कार करतात।